खरं तर आज बंदचं आवाहन होतं सकाळपासून शांततेत सगळा बंद जो आहे तो सुरू होता। दुपारनंतर अचानकपणे हिंसक वळण लागलेलं आहे, दगडफेक झाली दोन्ही बाजू। नेमकं काय घडलंय आपण माहिती घेतली। आता सर्व कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ते जो मोर्चा चालू होता त्या ठिकाणून काही मुलं आली आणि त्यांनी अचानक ह्या मुलांना काही मुलांना मारायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतरचं जे वातावरण जे आहे ते खराब झालं। परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक झाली। आमचा एक कार्यकर्ता तर आज थोडासा म्हणजे सिरियस आहे, त्याला ब्रेनमध्ये क्लॉट आहे, त्याचं ऑपरेशन आता करायला लागणार आहे, त्याला रक्ताच्या उलट्या झालेल्या आहेत आणि अतिशय क्रिटिकल परिस्थितीमध्ये आहे। त्यामुळे आता आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याला सिव्हिलमधून इथं घेऊन आलेलो आहे। आमचे 3 पेशंट जे आहेत हे ह्या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत आणि ह्या तिन्ही मुलांना तरुणांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागलेला आहे। मेंदूला मार लागलेला आहे। जो सिरियस आहे त्याला नाकाला खूप मोठा दगड लागलेला आहे, डोक्यावरती पण त्याला दगड लागलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे। त्यामुळे अतिशय गंभीर दुखापत ह्याच्यातनं झालेली आहे, ज्याच्यातनं त्याचं ब्रेनचं ऑपरेशन देखील 1-2-3 तासामध्ये करायला लागणार आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। अतिशय परिस्थिती गंभीर आहे। लोकांनी कोणी आता ह्याच्यापुढे अशा पद्धतीचा कायदा हातामध्ये घेऊ नये आणि जर कोणी कायदा हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने जर कोणाला जर टार्गेट करत असेल तर त्याची दखल पोलीस प्रशासन जे आहे हे कडक ह्याच्यामध्ये घेतील। आणि मी आता पोलीस आयुक्तांना देखील भेटून आलेले, त्याला जमावबंदीचे मी त्यांना आदेश काढायला तातडीने त्यांना सांगितलं होतं, त्यांनी जमावबंदीचे आदेश देखील काढलेले आहे। आणि नाशिक शहरामधलं वातावरण शांतता त्याच्यामध्ये प्रस्थापित व्हावी ह्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन त्याच्यावरती काम करत आहे। CRPFच्याही टीम या ठिकाणी आलेल्या आहेत, बोलवण्यात आलेल्या आहेत, काही धुळ्याहून निघालेल्या आहेत, काही सिन्नरवरून निघालेल्या आहेत। आणि एकूण आज असं झालेलं आहे की जुन्या नाशिक भागामध्ये हिंदू आणि मुस्लिम घराला घर लागून आहे, परंतु ज्या पद्धतीने आजचं वातावरण खराब झालं हे खूप दुर्दैवी आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या ह्या 2-4 दिवसामध्ये हे सगळं वातावरण शांत होण्यासाठी मी मुस्लिम लोकांच्याही काही धर्मगुरूंशी आत्ता मगाशी चर्चा केलेली आहे। त्यांना सांगितलं समजावून की आपण आपल्या तरुणांना सगळ्यांना शांतता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण समजून सांगावं आणि आता वातावरण जे आहे हे शांत झालेलं आहे। मधली बरीच वर्ष काही खरं तर नाशिकमध्ये दंगल घडलेली नव्हती। म्हणजे मला आठवतं माझ्यामध्ये 2003-4च्या दरम्यान प्रकार घडलेला होता। एवढ्या वर्षानंतर आज अचानक असं नेमकं काय घडलं की इतका? ॲक्च्युली बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार झाला तिथं जे हिंदू आज संकटामध्ये सापडलेला आहे आणि बांगलादेशमध्ये हिंदू आज अल्पसंख्याक आहे आणि अल्पसंख्याक हिंदूवरती जे काही हल्ले चालू आहेत, मंदिरांवरती हल्ले चालू आहेत, अल्पसंख्याक तरुणांवरती हल्ले चालू आहे, ह्याच्या निषेधार्थ हा बंद होता। त्यामुळे अशा पद्धतीचं मारहाण होणं किंवा दगडफेक होणं असं काही अपेक्षित त्याच्यामध्ये नव्हतं। परंतु आजचं वातावरण जे आहे हे खूप आपण बघतोय की ह्याच्यातनं खराब झालेलं आहे आणि हा सगळा विषय जो आहे हा खूप चिघळला गेलेला आहे। आणि बांगलादेशमध्ये जर अल्पसंख्याक हिंदू जर असुरक्षित असेल तर निश्चित स्वरूपामध्ये हे हिंदू राष्ट्र आहे आणि ह्या राष्ट्रामधला हिंदू जो आहे हा पेटून उठणार आहे। त्याच्या मनामध्ये आज दुःख आहे, त्याच्या मनामध्ये आज खंत आहे, प्रत्येकाला ती चिंता लागलेली आहे की माझा तरुण जो बांधव जो आहे त्या परदेशामध्ये त्या देशामध्ये आहे तो तिथं सुरक्षित राहावा आणि तो राग जो मनातला होता तो व्यक्त करण्यासाठी कुठेतरी आज तरुण रस्त्यावरती उतरलेले होते। परंतु त्याच्यातनं चित्र जे आहे हे थोडंसं वेगळं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। परंतु नक्कीच महाराष्ट्राचे पोलीस आणि नाशिक शहरातले पोलीस त्याच्यावरती लक्ष ठेवून काम करत आहेत। त्याच्यामध्ये काही पोलीस देखील जखमी झालेले आहेत, म्हणजे DCP रँकचे अधिकारी जे आहेत ह्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दगडांचा मार त्याच्यामध्ये बसलेला आहे। कोणाच्या कानाला जखम झालेली आहे तर कोणाच्या पोटावरती दगड लागलेले आहेत आणि एकूणच गंभीर चित्र होतं। परंतु आता जे वातावरण जे आहे ते निवळलेलं आहे, परंतु पुढच्या कालावधीमध्ये आता इथून पुढे कोणी कायदा हातामध्ये घेऊ नये त्या दृष्टिकोनातून आज जमावबंदीचे आदेश जे आहेत हे पोलीस प्रशासनाने लागू केले। गृहमंत्र्यांसोबत फडणवीसांसोबत काही बोलणं झालं? आमचे नेते आदरणीय गिरीश महाजन साहेब हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहे आणि ते परिस्थितीवरती सगळ्या लक्ष ठेवून आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.